एक पॉप्युलर स्पर्धा होती आर्के ट्रॉफी, आणि त्यात त्यांच्या नेतृत्वाखाली फायनल जिंकले आणि चंद्रकांत शिंदे यांना मॅन ऑफ द सिरीज 40,000 रुपये त्यावेळी 1989-90 मध्ये मिळाले होते व ट्रॉफी त्यांना पुरस्कृत देण्यात आली होती. आणि लगेच पुढच्याच वर्षी ते फायनलमध्ये हरलेत, परंतु त्यांना बॅटिंग प्राइज 25,000 रुपये ट्रॉफी 25,000 रुपये व ट्रॉफी देण्यात आली. म्हणजे एक ग्रेट कॅप्टन कसे असावेत. आणि तिसऱ्या वर्षी ते पुन्हा फायनल जिंकले आणि त्यांना मॅन ऑफ द सिरीज 40,000 रुपये व ट्रॉफी देण्यात आली. आणि चौथ्या वर्षी ते फायनल हरले. त्यानंतर त्यांना टिळक नगर चेंबूर येथे 50,000ची जी कलर टीव्ही ही आदरणीय विनोदजी कांबळी सरांच्या हस्ते मॅन ऑफ द सिरीज देण्यात आली. आणि त्यानंतर दादर नायगाव येथे मॅन ऑफ द सिरीज म्हणून केल्विनेटरचा फ्रीज व ट्रॉफी देण्यात आली. अशी असंख्य बक्षिसे त्यांना या 25 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये मिळाली व ग्रेट कॅप्टन, ग्रेट बॅटर, ग्रेट फिल्डर आणि 25 वर्ष टीम सांभाळणारे ग्रेट व्यक्तिमत्व असे हे ग्रेट चंद्रकांत शिंदे चंद्रा सर. राहुल 11 परेल मुंबई संघाचे कर्णधार, आपल्याला हॅट्सऑफ असेल, मानाचा मुजरा असेल. चंद्रा सर, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आणि आपण व्यासपीठावर विराजमान आहात. बंटी कांबळी सरांच्या समवेत बातचीत करत असताना त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने, शशी बोकाळे साहेब यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. सो फायनल मॅच आपण पाहतायत. पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा मनसोबा बाळगला. रविकांत हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका साईडला आपण पाहतायत मिस्टर रोहित. आज दोन्ही बॅटरला खूप सुवर्ण संधी मिळाले. या सुवर्ण संधीचं सोनं करावं लागेल, कारण स्वप्न सुद्धा नसेल रवीच्या की आज मला ओपनिंगला पाठवलं जाईल. आजचा दिवस मात्र लिहून ठेवतील. हा यस, मी जवळजवळ बॅटिंग केली होती ती ओपनिंग बॅटर म्हणून त्या नायगावच्या याच त्या मैदानात. ऑन साईडला रोहितचा चांगला फटका क्लिअर होईल का हा प्रश्नचिन्ह. यस, डेफिनेटली रोहितने संधीचं सोनं केलं. आउट ऑफ द पार्क, षटकार, 6 धावा. दुसऱ्याच बॉलवर रोहितच्या बॅटमधून षटकार. गॉडसन किकावर चढवलेला हा हल्ला पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, शफल झाले. बॉडमॅनचा खूप चांगला वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिडॉनच्या डोक्यावरून 6 धावा. त्यावेळेला आपण पाहतायत यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. 8 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. परंतु खेळाडूंना एकच मी विनंती करेन की जेव्हा तुम्ही प्ले केल्यानंतर वाईड मागू नका. इथे पंच त्यांचं ते काम करतील, आपण आपलं काम करा, कारण एक मोठी स्पर्धा, लाख मुलाचे खेळतायत, हे सजेस्ट करू शकतो आम्ही. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. पाहायचं एकाच बॉलवर 3 जण येत आहेत आणि तिथे थोडंसं फुटबॉल सुद्धा खेळलं गेलं. तत्पूर्वी रोहितच्या बॅटमधून 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या जनक राजा अर्नाळा टीमची जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. 10 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकातील बॉल फेकून झालेत ते जवळजवळ 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 10 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी गॉडसन किका एक विकेट टेकर गोलंदाज आहे, परंतु आज रोहितला संधी मिळाली प्रॉपरली त्याचं क्रिकेट दाखवण्यासाठी. अप्रतिम चांगला चेंडू होता. या चेंडूला ओळखला जातो गॉडसन किका, परंतु विसरले होते. कुठले स्पॉटवरून चेंडू थोडासा हलकासा खाली राहिला होता. निर्धाव डॉट बॉलच्या समाप्तीवर बॉल फेकून झाले ते 4 आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिला आहे. पहिल्याच बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसरा बॉल वाईड, तदनंतर 2 आणि तदनंतर डॉट. ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर चांगला आहे. पुन्हा एकदा मात्र चेंडू क्लिअर होईल का. हवेच्या झोतावर चेंडू निघून जाईल. 6 धावन करता. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. षटकार 6. थँक्यू. षटकाराने स्वागत केलं जातं राजू पाटील साहेबांचं. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. आज 40+ क्रिकेट खेळून गेले
आपण पाहिलं दुपारच्या सत्रामध्ये पनवेल ते मुंबई असे मात्र आपण पाहिलं 50+ अध्यक्ष आहेत आणि मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते नवघरचे अनमोल रत्न. या मॅचच्या दिशेने 16 धावा फलकावर 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. उजव्या हाताने बॉलर तयार. या वेळेला मात्र हलक्याच्या हाताने चेंडूला वेगळ्या शैलीने खेळण्याचा मनसुबा बाळगला. सिंगल मिळाली, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता दोन्ही बॅटरचा, परंतु स्वतःला सावरलं, नियंत्रण राखलं आणि एक धाव येत असताना संघाची धावसंख्या 17. 17 धावा. खूप चांगली सुरुवात झाली दोन्ही बॅटरची. जरी त्यांचे स्ट्रॉंग बॅटर नसले तरी सुद्धा मात्र या खेळाडूंना हलक्यामध्ये घेऊन चालणार नाहीये आणि कोणत्याही संघाला आणि कोणत्याही खेळाडूला क्रिकेटच्या खेळामध्ये कमी लेखून चालत नाही, कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब कधीच बुडू शकत नाही. म्हणून कधीही कोणत्याही संघाला आणि खेळाडूंना कमी लेखून चालत नाही. आपण क्रिकेटच्या पटलावर पाहिलं. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. वेलकम बॅक. रायनल इतूर छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. आणि कीर्ती महान का आहे या खेळाडूचं एक वैशिष्ट्य, ॲज अ बॉलर म्हणून आला आणि ॲज अ बॉलर म्हणून त्याने हंगामा केला मागील 2 ते 3 वर्षामध्ये. ऑल इंडिया ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा या खेळाडूचं मात्र सिलेक्ट जरूर सातत्याने होत असताना पाहायला मिळतो. अगदी सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी बेंडकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माजी खेळाडू, नायगाव संघाचे एक चांगले गोलंदाज. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. चंद्रकांतजी बेंडकर यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत शशीजी बोकाळे साहेब यांच्या वतीने. खूप चांगला चेंडू होता. रायनल इतूर यासाठीच ओळखला जातो. रविकांत प्रशांत गरजचे बंधू आहेत आणि 3 बंधू एकाच संघामधून गेल्या मॅच मध्ये खेळले. चांगला चेंडू होता, खाली राहिला होता. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा मात्र तिथे चुकी केली विपुलने. फेकी येईपर्यंत मॅको मात्र पुढे सरसावतोय. उत्तनचा वंडर बॉय मॅकमिलन गोविंद. यंदाच्या हंगामामध्ये एक मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याला मिळाली, मानकोली केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये. आणि आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर खूप चांगलं केंद्रीय मंत्री चषक आपण पाहू शकलात. एक पॉप्युलर टुर्नामेंट आणि त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळवणारा जो खेळाडू मॅकोला आपण पाहिलं, त्याच्याकडे चेंडू निघून गेला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचली गेली 3 बॉलच्या समाप्तीनंतर. खूप चांगला चेंडू टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना रविकांत आपण पाहत आहेत. रवी थोडासा यावेळेला निराश होत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग बाय रायनल इतूर. पहिल्या षटकामध्ये गॉडसन किकाच्या 17 धावा आल्या, परंतु तदनंतर स्वतःला प्रश्न विचारत किनारी प्रॅक्टिस करत असतात. भरती आणि ओहोटी या 2 गोष्टींकडे पाहिलं जातं आणि त्यानुसार मात्र ते प्रॅक्टिसला वेळ देत असतात. एका साईडला अर्नाळाचं तर मैदान नाही आहे, परंतु उत्तन्न चौकचं मैदान डेफिनेटली आहे जे आपण पाहत आहेत. परंतु अर्नाळाचं टॅलेंट आजपर्यंत अप्रतिम पाहायला मिळतं आणि दोन्ही संघाचं टॅलेंट आहे. डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकला. टप्पापर्यंत थोडासा खाली राहिला होता. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलची सांगता होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 22 धावा 11च्या सरासरीने. प्रथम फलंदाजी करताना संघ आहे जनक राजा अर्नाळा. प्रथम फलंदाजी करताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि गोलंदाजी करणारा संघ आहे जय श्रीराम उत्तन. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च करणारा गोलंदाज रायनल इतूर. काय गोलंदाजी केली. भन्नाट फॉर्मामध्ये असलेला सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. साधं राणीमान परंतु उच्च विचार त्याच्या गोलंदाजीवर पाहायला मिळाले. ऑन साईडला पायावरचा चेंडू होता. मनगडाचा वापर, फ्लिक ऑफ द रिस्ट.
ग्रेट टायमिंग, क्लास. 6 धावा. थँक्यू. पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर राकेश मात्रे येत आहेत, रायनल इतूर येत आहेत, प्रतीक गरा येत आहेत आणि समजवतायत आपल्या पार्टनरला की गॉडसन किका ही तुझी लेंथ नाही आहे. या लेंथला गोलंदाजी करशील तर डेफिनेटली इकॉनॉमी तुझा मात्र घसरताना पाहायला मिळेल आणि खूप मार मिळेल प्रत्येक बॉलवर. कारण रोहितला आज विश्वास दिला गेला आहे आणि कर्णधार पद जेव्हा तुम्हाला मिळतं ते गल्ली क्रिकेट असो, अंडरआर्म क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, परंतु कर्णधार असतो जिम्मेदारीने खेळणारा. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न सुरू केला गेला. रायनल इतूर चेंडूचा पाठलाग करतील शॉट थर्ड मॅनला. तत्पूर्वी फील्ड करेपर्यंत रोहित चुणूक दाखवत असताना पाहायला मिळतोय. आज दर्शवतोय प्रशांत गरज नाहीये, जयू गरज सारखा खेळाडू नाहीये, विनायक बोई सारखा खेळाडू नाहीये, विकास धसगर सारखा खेळाडू नाहीये, म्हणजे हे खेळाडू नसताना विघ्नेश साखरतोडे सारखा खेळाडू नाहीये. म्हणजे मला आज जिम्मेदारी दिली, ही जबाबदारी मला स्वीकारायची आहे. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं असेल तर जबाबदारी, आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य हा आयुष्यभर थकत नाही. ऑफ साईडला फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू थांबण्याचं नाव घेणार नाहीये. जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. चौकार 4, 34 धावा. थँक्यू. 34 धावा फलकावर. 3 बॉलचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला. नायगावच्या क्रीडा नगरीमध्ये सुरू असलेला क्रिकेटचा घमासान लाख मोलाची स्पर्धा मॅकमिलन गोविंद पुढे येत असताना पाहायला मिळत आहेत. कारण नायगाव म्हटलं तर क्रिकेटची पंढरी बनली गेली. रबर बॉल क्रिकेट सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात नायगावमध्ये खेळलं जातं आणि खास करून जर आपण पाहिलं तर नायगाव म्हटलं तर माणुसकीचं माहेरघर म्हणून या गावाला ओळखलं जातं. फुल टॉस बॉल होता. चेंडूला मात्र व्यवस्थित कन्वर्ट करता आलं नाही. चेंडू निघून जाईल. बॅट अँड बॉलचा व्यवस्थित परफेक्ट संपर्क झाला नाही. एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या 35च्या घरामध्ये पोहोचली गेली. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. खूप धावा खर्च केलेत. यंदाचा हंगाम IPLचा जरी सुरू असला तरी सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम समाप्त झालेला नाहीये. भरपूर अजून मोठमोठ्या स्पर्धा येणं बाकी आहेत. बॉल तयार. गॉडसन किका. खूप चांगला चेंडू होता. सरळ बॅटचा उपयोग. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. मॅको मात्र पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं सिंगल मिळाली. आराम के साथ आले होते आणि थोडंसं लेझी पाहायला मिळालं. चेंडू सुटल्यानंतर ज्या 2 धावा परिपूर्णतः पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 37. शेवटचा बॉल. 5 बॉलचा खेळ झालाय. कारण पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर 2 धावा, तिसऱ्या बॉलवर चौकार, चौथ्या बॉलवर सिंगल, 5व्या बॉलवर 2 धावा आणि शेवटचा बॉल शेष. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37. 37 धावा जनक राजा अर्नाळा टीमची. ऑन साईडला शफल होऊन खेळले. शेवटच्या बॉलवर विकेट मिळेल का हा प्रश्नचिन्ह आणि सेकंड थर्ड टाइम अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु तिथून झेल सुटला गेला आणि रविकांतला मात्र या ठिकाणी जरूर जीवनदान मिळालं. थोडंसं स्लिप होत आहेत गॉडसन किका. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जनक राजा अर्नाळा टीमची जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवर. 38 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. आता इथून 2 षटक पेंडिंग आहेत. तत्पूर्वी घेऊया आपण डीजे ब्रेक आणि देऊया डिस्क जॉकीला संधी.
थँक्यू. ट्रेंडिंगला हे गाणं आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 3 षटकांच्या अखेरीस 38 या धावसंख्येवर 38 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या स्पेलमध्ये सुद्धा 16 धावा म्हणजे 33 धावा खर्च केल्या त्या 2 षटकांमध्ये. गॉडसन किका आज महागडा ठरला गेला, म्हणजे या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये हरकत नाही, क्रिकेटमध्ये होतच राहतं. बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर. प्रतीक गऱ्या यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 4थं षटक हाताळण्यासाठी यावेळेला ऑन साईडला झेल सोडलाय तर त्याचा परिणाम सोसावा लागेलच. सरळ चेंडूला फेकून दिला 6 धावांकरता. ग्रेट टायमिंग 6. थँक्यू. आदरणीय जोसेफ मनाचे अर्थात जम्बो लोकप्रिय खेळाडू या पालघर जिल्ह्यातील, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि हे काय घडलं जातं. सिंपल कॅच मात्र यावेळेला सुटतायत आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डिरेक्ट हिट होत असताना संघाची धावसंख्या 1 शॉट यावेळेला ॲज अ शार्प ॲज अ नीडल, सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत निहाळलं शशी साटम सरांनी. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर बॅट स्लाइड झाली नव्हती आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळतं. ॲक्युरेट आणि ॲक्युरेसी नजर होती, त्यासाठी आपण पाहताय शशी साटम सर परफेक्ट या वेळेला डिसिजन देत असताना. कारण पंच हे मात्र कोणत्याही फेवरमध्ये जात नाही, आपण सातत्याने पाहिले. पंचांचं काम करत असतात, म्हणून आज क्वालिटी क्वांटिटीपेक्षा इज मोस्ट इम्पॉर्टंट. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 45. 45 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. डिरेक्ट हिट तर जरूर झाला होता, 2 झेल सुटलेत आतापर्यंत. पुन्हा एकदा बॉल तयार. जोसेफ मनाच्या अर्थातच जम्बो यांचं आगमन होत असताना त्यांचं सुद्धा करूया वेलकम. बंटी कांबळे सरांबरोबर आलिंगन देत असताना पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला खेळला, परंतु इथे आता मात्र कोणती चुकी करणार नाहीये मॅकमिलन टप्पा ॲज अ कॅप्टन. आणि राकेशजी कोळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम, वेलकम. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचली गेली. जागृत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अखेरकार प्रतीक गाऱ्याने मात्र विकेट मिळवली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, हुकच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता. रायना लितूर त्वरित आले होते त्या बॉलवर. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 46 या धावसंख्येवर. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 4थं षटक हे प्रगतीपथावर आहे. 46 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. रोहित क्लास बॅटिंग पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. शेवटच्या महत्वपूर्ण लढतीमध्ये ग्रँड फिनालेमध्ये जबाबदारीने खेळ सावरला गेलाय, जबाबदारीने खेळ साकारतोय. हीच तुमची गुणवत्ता आणि कौशल्य तुम्हाला दाखवण्यासाठी मंच उभारला गेलाय. जेव्हा संधी येते, संधीचं सोनं करायला तत्पर राहायला पाहिजे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे आता कोणतीही चुकी करणार नाहीयेत. गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट. अय्याजने मात्र यावेळेला झेल टिपला गेला. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन.
सेहेचाळीस धावा फलकावर न्यू बॅटर करण निजाई. बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक गऱ्याचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी त्यांनी दर्शवून दिल्या आणि या गोष्टी अंगीकृत आहेत प्रत्येक गऱ्याच्या. पुन्हा एकदा बॉलर तयार. करण निजाई हार्ड हिटर बॅटर, लेफ्ट हँड. ऑन साईडला फटका तर चांगला खेळला गेलाय. डिस्टन्स क्लिअर होईल का हा प्रश्नचिन्ह, परंतु डिस्टन्स क्लिअर झाला नाही आणि खूप चांगला झेल टिपला मॅकमिलन टप्पाचा. हा दुसरा झेल त्याच्या खात्यामध्ये. ग्रेट कॅच, ग्रेट फिल्डिंग. फलंदाज बाद करण निजाई. बॅक टू द पवेलियन, गॉन. थँक्यू. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. बॅटर नेम प्लीज. भोईर. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकाल. सुजल जरा नाव सांगण्यासाठी या. ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा बाळगला, परंतु बॅटचा टो आणि मॅकू कोणतीही चुकी करणार नाहीये. मुकुल भोईर ह्या वेळेला आपण पाहू शकतायत. बॅक टू द डगआउट, गॉन. जागृत बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. विकेट नंबर जर आपण पाहिलं तर जवळजवळ 4 गडी बाद झालेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचली गेली. बॅटर रोहित. रोहितचा फटका मात्र यावेळेला आपण जरूर पाहू शकाल. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता रायनल इतूरचा, परंतु एक धाव सॅटिस्फाईड राहतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 47 या धावसंख्येवर. राकेश मात्रे आपल्या गोलंदाजी मार्कवर. राकेशला पाहिल्यानंतर शैलूची आठवण येईल, अशा प्रकारची त्याची पर्सनॅलिटी, गोलंदाजी करण्याची ऍक्शन, त्याच पद्धतीने तो रिदम. अप्रतिम, गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू. परफेक्ट यॉर्कर कसा असावा हे जरूर दर्शवून दिलं गेलं आणि मुकुल त्या ठिकाणी धाव घेण्याच्या मूडमध्ये नाही आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 47. 3 बॉल्स आतापर्यंत राकेशने खूप चांगली गोलंदाजी करत असताना खेळ केला गेलाय. ग्रेट बॉलिंग एक्सपिरियन्स आहे. सरळ बॅटने यासाठीच कदाचित धाव ती घेतली नसावी, यासाठीच केला होता अट्टाहास की या बॉलवर षटकार यावा. कडक शॉट.
षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 53 या धावसंख्येवर 53 रन्स. ऑन साइडला मनगडाचा वापर जरूर केला गेलाय. फिल्डर आहेत. व्हॉट अ कॅच, गॉडसन किका, ग्रेट कॅच. फलंदाज बाद होताना जरी मी गोलंदाजीमध्ये कमकुवत ठरलो, परंतु फिल्डिंग मध्ये तर जरा सुद्धा कमकुवत ठरणार नाही. ग्रेट कॅच, वंडरफुल कॅच. फलंदाज बाद, गॉन. थँक्यू. 53 रन्स. शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज लेफ्ट हँड बॅटर राकेश. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. राकेश लेफ्ट हँड बॅटर साठी. आयुष न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आयुष तामोरे बॉल तयार. राकेश मात्र आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना राऊंड द विकेटने. खूप चांगला चेंडू होता. पंचांकडे दाद आणि यस डेफिनेटली ॲब्सोल्युटली प्लम. लेग बिफोर विकेट. पायचीत पकडला गेला आणि इथून मात्र शेवटच्या षटकामध्ये काय बघली ते आपण व्यासपीठाच्या दिशेने वळणार आहोत. व्यासपीठाच्या दिशेने वळणार आहोत ज्या ठिकाणी स्वागत सन्मान आहेत. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते आणि भारतीय संस्कृतीचा वसा आणि वारसा आपण सातत्याने जोपासतोय. पाच मिनिटांनंतर आपण मॅच स्टार्ट करणार आहोत. तर आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आपण या बोकाळे परिवारातर्फे आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. प्रथमतः या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित झालेले सर या पनवेल ते मुंबई 50+ चे अध्यक्ष राजूजी पाटील साहेब अनमोल रत्न नवघर गावातील अनमोल रत्न आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख असे राजूजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. मी राजूजी पाटील साहेबांना विनंती करेन आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण या करूया. अगदी पनवेल ते मुंबई 50+ क्रिकेट कसं जोरदार वाहिलं जाईल. प्रचंड वेगाने वारे वाहू लागलेत, परंतु त्या अंगी शिस्त कशी आणावी हे त्यांचे पुरेपूर प्रयत्न असतात. अगदी दीपेशजी 5 मिनिटांनंतर लगेच आपण सामना सुरू करणार आहोत. या आपण राजूजी पाटील साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. शशी बोकाळे साहेब या आपण या स्पर्धेचे शिल्पकार, आनबान शान मान सन्मान
आणि जेव्हा स्वागत सन्मान होत असतं त्यावेळेला टाळ्यांचा गजर येणं फार गरजेची गोष्ट आहे. तर जोरदार टाळ्या येऊ द्या, कारण मित्रांनो, खेळाडूंनो, हा मान सन्मान एखाद्या बाजारात किंवा मॉलमध्ये विकत मिळत नाही, तर तो कमवावा लागतो. आणि तो मान सन्मान या ठिकाणी मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आपण सन्मानित करतो. आणि पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा असा संदेश देणारा हा बुके देऊन आपण सन्मानित करीत आहोत. तदनंतर गेली राहुल 11 परेल मुंबई संघासाठी ज्यांनी कित्येक वर्ष 25 वर्ष सेवा केली, 25 वर्षामध्ये कित्येक कारकीर्द ज्यांनी गाजवली, आणि असे डायमंड हिरा आपण पाहू शकतायत या ठिकाणी चंद्रकांत शिंदे सर. चंद्रा सर, आपणास विनंती करेन की आपण या, जे नेहमीच क्रिकेटसाठी मात्र त्यांच्या रक्तातच क्रिकेट आहे, कारण सागराचे पाणी कधी आटणार नाही आणि चंद्रा सरांचं क्रिकेटचं नातं कधी सुटणार नाही, मात्र हेच आपण म्हणूया. आणि या वेळेला आपण पाहतायत बंटी कांबळी सर म्हणतायत, चंद्रा सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. या वेळेला आपण पाहू शकतायत मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा. बोकाळे परिवारातर्फे मॅडमच्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान केलं. तदनंतर या ठिकाणी उपस्थित आहे जोसेफ मनाचे, अर्थातच लोकप्रिय खेळाडू, पालघर जिल्ह्यातील जंबू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. गणेशपुरीचं ते पूर्ण मैदान ज्यांनी गजबजवलं गेलं आणि तिथे दत्ता आणि जंबू अशी मात्र जेव्हा जुगलबंदी व्हायची त्यावेळेला एक वेगळंच क्रिकेट मात्र बहरून यायचं. या जंबू कोचिवड्याचं आज नाव ज्यांनी मात्र उच्च स्तराला नेलं, एक ऑलराऊंडरची भूमिका ज्यांनी सातत्याने निभावली आणि गोड गळ्याचा धनी म्हणून आपण पाहू शकाल, ज्यांचा आवाज आहे तो सुरेल आवाज आहे. आणि त्यांच्याशिवाय मात्र ज्या मात्र पिकनिकला आपण जाऊ शकाल तेव्हा ती पार्टी अधुरी असते, कारण एक हसरा व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान साई बोकाळे सर यांच्या शुभ हस्ते आपण करीत आहोत जंबू सरांचं. थँक्यू व्हेरी मच. जोसेफ मनाच्या अर्थात जंबू सर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तदनंतर बंटी कांबळी सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज अमूल्य वेळ ज्यांनी पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा उपस्थित झाले होते. बाभ्या यांच्या त्या स्पर्धेमध्ये गुडलक रबर बॉल क्रिकेट स्पर्धा यंदा सुद्धा येते बंटी कांबळी सर. 27व यशस्वी वर्ष ते पूर्ण होणार आहे, कमिंग सून. चंद्रा सरांना सुद्धा आपण पाहिला आगरवाडीच्या मैदानात, याच मैदानात कित्येक नाते जोडले गेलेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. राकेशजी कोळी साहेब यांच्या शुभ हस्ते बंटी कांबळी सर यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करीत आहोत. विनोद कांबळी सरांचे जे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अगदी बंटी कांबळी सरांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि इथून जाऊया आपण थेट मॅचच्या दिशेने. चला लेट सी, आपण काउंटडाऊन सुरू करूया. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. सैनाजी बोकाळे साहेब यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. रोहित चला घाई करा, आम्ही काउंटडाऊन का सुरू केलं होतं, क्रिकेटमध्ये एक जे फॅक्टर आहे ते खूप महत्वाची भूमिका असते, तुम्ही चर्चा अगोदरच करायला हवी होती. चला सामन्याला सुरुवात करूया. सर नेक्स्ट टाइम कधीच करू नका. पुन्हा एकदा बॉलर तयार. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. विपुल माल्या पहिलाच बॉल, खूप चांगली आज जिम्मेदारी दिली, जबाबदारी स्वीकारले. तदनंतर शशिकांत जी बोकाळे यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत, शरदजी बोकाळे साहेब, जे ज्यांनी क्रिकेट जाणलं, खेळलं, स्वतः मात्र क्रिकेटच्या मैदानात अतिशय सुंदर लढले, अशा प्रकारचं असं व्यक्तिमत्व शरदजी बोकाळे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. मी विनंती करेन राकेशजी कोळी साहेब यांना की शरदजी बोकाळे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. शरदजी बोकाळे साहेब स्वागत सन्मान घेण्यासाठी मात्र मनाई करतायत, कारण ही आपलीच घरची स्पर्धा आहे, परंतु हा मान सन्मान मिळाला पाहिजे. मायेची उबदार शॉल, त्याचप्रमाणे पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा असा संदेश देणारा बुके आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह. संघाची धावसंख्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 वर जाऊन पोहोचली गेली. मॅकमिलन गोविंद, वंडर बॉय, उत्तम, राकेश कोळी साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. राकेशजी कोळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, क्रिकेटचे निस्सीम भक्त, मित्र म्हणेन क्रिकेटचे चाहते. रोहित पुन्हा एकदा बॉलर तयार, गोलंदाजी मार्कवर.
चेंज ऑफ पेस जरूर केलं गेलं. इथे मात्र झेल होईल का? प्रयत्न चांगले केले होते, प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. बरोबर जाळ्यात फसवलं होतं, परंतु डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगचा फिल्डर सुजल मात्र थोडीसे कमी पडले. हरकत नाही, अजून सुरुवात झालेली आहे या खेळाडूची. 2 धावा मिळतील आणि अभिषेक रामाणे आम्हाला दर्शवतात की 3 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. राकेशजी कोळीसाहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान बंटी कांबळी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे. मायेची उबदार शाल, त्याचप्रमाणे पुष्पगुच्छप्रमाणे फुलत्रा असा संदेश देणारा बुके आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आपण सन्मानित करीत आहोत. पुन्हा एकदा बॉल तयार, गुड डिलिव्हरी, खूप चांगली गोलंदाजी. म्हणजेच आज रोहितला संधी दिल्यानंतर रोहित काय करू शकतो हे मात्र आज त्याने दर्शवून दिलं गेलंय. टीम मेंटॉर म्हणून ओमकार कदम यांना आपण पाहतायत. जरी प्रशांत घरत या वेळेला नसले तरी सुद्धा लीड करताना पाहायला मिळत आहेत. कारण निजाई एन्जॉय करतात अशा वेळेला जेव्हा त्यांचं नाव घेतलं जातं तेव्हा त्यांच्या मुखातून आक्रोश असतो. ऑन साईडला पुलच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना आणि इथे मात्र कोणतीही चुकी करणार नाहीयेत. ग्रेट कॅच मिस्टर रविकांत घरत, व्हेरी नाईस कॅच. फलंदाज बाद गॉन. थँक्यू. अतिशय सुंदर ही स्पर्धा अक्षय सी फूड्स नायगाव कोळीवाडा आयोजित नायगाव कोळीवाडा चषक 2024. आदरणीय सन्माननीय शशी बोकाळे साहेब यांचं एक स्वप्न होतं की एक स्पर्धा व्हावी लाख मोलाची. यासाठी सुद्धा मात्र जिगर असावी लागते, हृदय मोठं असावं लागतं आणि ते मात्र आज स्वप्न पूर्णत्वास नेणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. कारण फक्त आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु त्या पाठीमागे किती कष्ट करावे लागतात, रात्रंदिवस झिजावं लागतं हे मात्र आयोजकांनाच माहिती असतं. पुन्हा एकदा बॉल तयार. ऑन साईडला क्रॉस बॅटचा उपयोग जरूर केला गेला. गॅपमध्ये नाही आहे, फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी सिंगल मेल विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलंय ते 54 धावांचं आणि 54 धावांचं टार्गेट सेट करत असताना 4 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. म्हणजे इथून 50 धावांचं अजून सुद्धा लक्ष आहे. पहिलं षटक रोहितच्या नावावर जाईल. रोहितने क्लास बॅटिंग केली. क्लास बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून धावांचा वेग सुद्धा वाढला, ज्याने 3 षटकार 1 चौकाराचा समावेश आपण पाहू शकलात. ग्रेट बॅटिंग. तोच रोहितने ऑलराऊंडरची भूमिका साकारली गेली. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी करण निजाईला आज कदाचित 2 स्पेल टाकावे लागतील की काय. अतिशय सुंदर आणि दमदार ही स्पर्धा पाहायला मिळते. अक्षय सी फूडच्या माध्यमातून अक्षय बोकाळे यांची सुद्धा खूप चांगली मेहनत. खरंच कौतुक करावं लागेल, कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट असते. घर कमी आणि मैदान जास्त. भुकेची तमानं बाळगताना प्रत्येक गोष्ट बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. अतिशय चांगली गोलंदाजीचा दर्जा रोहितने दाखवला. बॉल तयार. वेगवेगळ्या विभागात स्पर्धा असल्या कारणानं खेळाडू विभागून गेलेत. कारण निजाई आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. आमचे कॅमेरामॅन यांनी सुद्धा खूप चांगली दखल घेतली या स्पर्धेच्या माध्यमातून. दीपक यादव असतील, कौशलेंद्र असतील, आकाश असतील, ही टेक्निकल टीम डिका स्पोर्ट्स. दिनेश परमार एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, ग्रेट पर्सन अँड हेल्पफुल पर्सन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते या मीरा भाईंदरमध्ये. ऑन साईडला फटका चांगला आहे. अकुट टप्प्याचा चेंडू होता. रोहितला बीट करून चेंडू निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा हा संघर्षाचा चौकार.
थँक्यू. पॉवर प्ले आहे. पॉवर प्ले असल्या कारणानं नवीन बॉल तुम्हाला यूज करावा लागणार आहे, कारण 1.5 बॉल जरी झाले तरी सुद्धा तुम्हाला नवीन बॉल हा स्वीकारावा लागणार आहे. याची दखल घ्या. एकदा का 2 षटकं पूर्ण झाली, दुसरा चेंज करा बॉल. आज आमच्या व्यासपीठावर परिपूर्ण लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांना पाहिलं गेलंय असे राजूजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत चंद्रकांत शिंदे चंद्रा सरांना आपण पाहतायत. जोसेफ मनाच्या अर्थातच जंबू सरांना आपण पाहू शकाल. बंटी कांबळी सरांना पाहताय. शरद बोकाळे सरांना आपण पाहू शकाल. हे संपूर्ण लेजंड ज्यांनी भरपूर वर्ष उन्हाळी पावसाळे आपल्या करिअरमध्ये पाहिले, चढ उतार पाहिले, संकट पाहिली आणि संकटाशी सामना कसा करावा हे मात्र सातत्याने त्यांनी जाणलं. टू मिनिट वेट. आठ धावा फलकावर जाऊन पोहोचली गेली. विजयासाठी 54 धावांचा पाठलाग करताना आठ धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहू शकाल करण निजाई आपल्या गोलंदाजी मार्कवर पहिल्याच बॉलवर चौकार आला. क्लिंटन एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज. करण निजाई आपल्या गोलंदाजी मार्कवर सामना करेल. क्लिंटन डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना ऑन साईडला फटका चांगला आहे, परंतु नवीन बॉल क्लिअर होईल का हा प्रश्नचिन्ह होता, परंतु क्लिअर होऊ शकला नाही. आणि यस, डेफिनेटली फलंदाज बाद होताना कॉट आउटच्या स्वरूपात. बॅक टू द डगआउट रोहित. एक्सलंट कॅच. थँक्यू. दुसऱ्या षटकातील दुसऱ्या बॉलवर मात्र विकेट मिळाली. फ्लिकचा फटका अप्रतिम होता, परंतु क्लिअर होऊ शकला नाही आणि रोहितने कोणतीही मिस्टेक केली नाही. हॅट कॅप परिधान करण्याचा हाच तुम्हाला फायदा मिळतो. जेव्हा सूर्याची प्रखर किरणे तुमच्या डोळ्यावर येतात त्यावेळेला तुम्हाला सेफ्टी ही कॅप असते आणि ती पनामा कॅप परिधान करणारा खेळाडू मिस्टर रोहितला आपण पाहिलं. कॅप आणि गॉगलचा उपयोग करावा लागतो या रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये, जेणेकरून आपल्या गोष्टी सेफ्टीसाठी आपण यूज करत असतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 8. या धावसंख्येवर दुसऱ्या षटकातील 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. गोलंदाज सज्ज होईल. करण निजाई आपल्या गोलंदाजी मार्कवर चेंडू क्रमांक 3 घेऊन येईल आणि न्यू बॅटर गॉडसन किका. आज काहीतरी करावं लागेल. चेंडू पाहिला, निहाळला आणि यश शशी साटम सर वळतायत. संध्याकाळच्या सत्रामध्ये एक्सरसाइजचा मोका मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते
9 धावसंख्येवर 9 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झाले ते 2, षटक क्रमांक दुसरं. 54 धावांचा पाठलाग करताना 45 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. लो फुलटॉस बॉल होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, गॅप शोधण्यात यश मिळालं नाही. आयुष्य तामोरे पुढे सरसावत असताना आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 10 धावसंख्येवर 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. एका साईडला 2 रोहित आहेत, एका साईडला 45 नंबरची जर्सी परिधान करणारा रोहित. काही मागील महिन्यांपासून जर आपण पाहिलं तर या खेळाडूला 12th मॅनची भूमिकेत आम्ही पाहत होतो, परंतु आज इन ऍक्शन मध्ये आहे. म्हणजेच प्रगती करत राहणं फार गरजेची गोष्ट. काळानुरूप तुम्हाला परिवर्तन करावं लागतं. परिवर्तन ही काळाची गरज आहे. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला. रोहित पुढे सरसावेल. ग्रेट फिल्डिंग, ग्रेट फिल्डिंग, ग्रेट थ्रो. एकदा वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 11 धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 4, षटक क्रमांक दुसरं. P2 चालू आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक पाहायला मिळतं. 2 षटक ही मॅन्डेटरी आहेत. P1, P2. तो फुलटॉस बॉल होता. बॅटची एज घेत चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. गली रिजन मध्ये रोहित चेंडूला फील्ड करतील, बॅकअप देतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगलवर सॅटिस्फाईड होत आहेत दोन्ही बॅटर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 12 या धावसंख्येवर. 54 धावांचा पाठलाग करताना आज परिपूर्णतः जर आपण पाहिलं तर जे प्लेयर आहेत या अगोदर खेळलेले ते मात्र दिसले नाहीत, परंतु आम्ही चांगला खेळ दाखवणार आहेत हे दर्शवून दिले गेले आतापर्यंत. धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. 12 रन्स, 54 धावांचा पाठलाग. 12 धावा येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 42 धावेची आवश्यकता. ड्रिंक्स ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये ओमकार कदम यावेळेला पाणी घेऊन जातील. तत्पूर्वी आपण वळूया. 18 बॉल 42 धावा. देऊया आपण डिस्क जॉकीला संधी. चेतन भोईर, वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. थँक्यू, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. नवसाला पावणारी, हाकेला धावणारी आई एकविरा मातेला वंदन. कारल्याच्या डोंगरावरी अगरी कोळी बांधवांची कुल स्वामिनी. अतिशय सुंदर हे गाणं, सुंदर सॉन्ग आणि मंत्रमुग्ध करणारे हे सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 2 षटकांच्या अखेरीस. 12 या धावसंख्येवर विजयासाठी 18 बॉल 42 धावा. सामना बॅलेन्सिंग आहे. आता इथून 14 धावेची आवश्यकता आहे प्रति षटकामागे. आस्किंग रिक्वायर्ड रन रेट वाढताना पाहायला मिळतो. घड्याळात 6:20 झालेत. आता थोडंसं मात्र स्पीडअप करा जरा गेम. अतिशय सुंदर उत्कृष्ट दर्जाचे सामने आपण पाहिलेत. त्या स्पर्धेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागताना यशस्वीरित्याच्या मार्गावर ही स्पर्धा पूर्णत्वास नेत असताना आमचे आयोजक शशीजी बोकाळे साहेब यांचं स्वप्न होतं. फायदा हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. एक गोड स्वभावाचे धनी म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत आहेत अक्षय बोकाळे यांची सुद्धा त्यांची मेहनत. सकाळी 8, 8:30ला घर सोडल्यानंतर तर रात्रभर आपण पाहिलं तर एकंदरीत 9 ते 9:30 वाजेपर्यंत ॲक्युरेट याच मैदानात. म्हणजेच आपला नोकरी धंदा बाजूला सारून मात्र या स्पर्धेला आम्हाला काहीतरी 100% द्यायचे आहेत. येणाऱ्या पिढीला सुद्धा मात्र चांगलं घडवायचं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये मात्र याच मैदानाचा अतिशय कायापालट करायचा आहे चांगल्या पद्धतीने. हा हेतू, हा उद्देश या स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचली गेली. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 18 बॉल आणि 42 हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. मुकुल भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर. अभी नाही तो कभी नाही. चीअर अप करतायत ओमकार कदम सर्व खेळाडूंना.
ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये नाहीये. फिल्डर मात्र पुढे सरसावतील. मिस्टर जागृत आय थिंक सो त्या ठिकाणी पुढे सरसावले. जेव्हा चांगले फिल्डर असतात संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 13 वर जाऊन पोहोचली गेली. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. पुन्हा एकदा बॉल तयार. मुकुल भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर. विपुलची बॅट अजूनपर्यंत जरूर चाललेली नाहीये. ज्या पद्धतीने त्यांनी 4 बॉल फेस केलेत, 2 धावा फक्त आलेत. इथून कदाचित बॅटची एज असावी. चेंडू फार वेगाने निघून जातोय लॉंग स्टॉप रिझनला आणि इथून 4 धावा मिळतील. नशिबाचा चौकार 4. थँक यू. 17 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा बॉल होत यार. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड विकेटने मुकुल भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑफ साईडला फटका तर चांगला आहे. चेंडू मात्र निघून जाईल. सुजल त्या ठिकाणी पुढे सरसावला जाईल. सकाळीच मी उल्लेख केला होता. कदाचित सकाळी उल्लेख केला आणि त्याला आज संधी मिळाली. अपकमिंग यंग टॅलेंट छोटा पॅक बडा धमाका करून दाखवेल का येणाऱ्या कालावधीमध्ये. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा बॉल होतो यार. अजून सुद्धा विजयासाठी जर आपण विचार केला तर जवळजवळ 36 धावेचं लक्ष. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. कडक शॉट गॉडसन किकाच्या बॅट मधून. तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर. क्लास टायमिंग. 6 धावा. in the mix. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. अर्नाळा टीम आज नर्वस झाली असेल. दे धक्कामध्ये 6 बॉल 32 धावेची आवश्यकता असताना पूर्ण झाल्या. थॉमस डायसने त्या धावा पूर्ण केल्या. त्यावेळेला मात्र या स्नो बॉल बिमरच्या स्वरूपात हा बॉल पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 वर जाऊन पोहोचले गेले. 29 धावेचा अजून सुद्धा आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 14 आणि 14 बॉल मध्ये 29 धावा हे सामन्याचं समीकरण. गॉडसन किकाने सामन्यामध्ये जान आणले. एका साईडला जनक राजा अर्नाळा टीम. इथून मात्र खेळण्यासाठी टिवरी या ठिकाणी जरूर गेले परंतु थोडेसे फ्लॉप ठरले. 6 बॉल 32 धावेची आवश्यकता असताना चिका या गोलंदाजावर अटॅक केला. खऱ्या अर्थानं थॉमस डायस या खेळाडूने त्याचाच आयडियल आहे. फुलटॉस बॉल सोडणार नाहीये. सरळ चेंडूला मात्र पाठवलं परंतु फिल्डरला निवडलं. इथे मात्र विकेट नाहीये. कारण इथे जर आपण पाहिलं तर डेफिनेटली आपण पाहू शकतायत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. होतं कधी कधी प्रेझेन्स ऑफ माइंड नसतं, कॉन्सन्ट्रेशन नसतं. ज्या वेळेला फ्रीडचा सिग्नल असतो, नो बॉल दिल्यानंतर फ्रीडचा सिग्नल मिळणारच. हे प्रत्येकाने माइंडमध्ये फिट ठेवायला हवं. आणि इथून 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 27. आता विजयासाठी अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय म्हणजे 27 धावेची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 13 बॉलमध्ये 27 हे सामन्याचं समीकरण. क्रिकेटमध्ये याच गोष्टी मायने राखतात. अशाच फ्रीडच्या बॉलवर 5 धावा सुद्धा पळून काढलेत. मी समालोचन करताना पाहिले वाडा तालुका प्रियदर्शनी चिंचगडचं मैदान
ऑन साईडला जरूर खेळलं गेलंय. एक धाव तर अर्जित केली गेली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत जागृतची फेकी ॲक्युरेट झाली आणि करण निजाई त्या ठिकाणी महेंद्रसिंग धोनीची थोडीशी आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. 2 धावा मिळाल्या. जय श्रीराम उत्तम टीम जाऊन पोहोचते फलकावर 29 या धावसंख्येवर 29. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी जवळजवळ 25 धावेची आवश्यकता असेल. 12 बॉल आणि 25 धावा हे सामन्याचं समीकरण. फ्रीडच्या बॉलवर मात्र 2 धावा मिळाल्या. हीच आठवण मात्र 5 धावा एकाच फ्रीडच्या बॉलवर मिळाल्या होत्या. त्या प्रियदर्शनी चिंचगडचं मैदान अर्षद मेमन होंडो यांनी मात्र ती स्पर्धा राबवली गेली होती आणि आम्हाला समालोचनाची संधी होंडोने दिली होती आणि त्यावेळेला मात्र ही घटना घडली होती. 5 धावा पळून पूर्ण केल्या होत्या. चिंचगडचं एक ऐतिहासिक मैदान प्रियदर्शनी. घेऊया एक छोटासा ब्रेक. 12 बॉल 25 धावेची आवश्यकता. घेऊया डीजे ब्रेक. बॉल 25 ची आवश्यकता असेल. पाणी हवंय का विपुल? यस, पाण्याची जरा व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये, कारण खूप थकवा निर्माण होतो. आपण पाहतायत 12 बॉल आणि 25 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. गॉडसन किका जरूर पहिल्या इनिंग मध्ये बॉलिंग करताना 33 धावा जरी खर्च केल्या तरी सुद्धा मी चांगली आता बॅटिंग करणार हा त्याचा आत्मविश्वास या ठिकाणी पाहायला मिळतोय. आमचे लाडके प्रेक्षक राजे जे जोडले गेले त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत आमच्या व्यासपीठावर. कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि तो वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले. तर राजूजी पाटील साहेब नवघरचं एक अनमोल रत्न पाहायला मिळतं. पनवेल ते मुंबई जे अध्यक्ष आहेत 50+ त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर डेफिनेटली आपण पाहू शकाल मुंबई क्रिकेट असोसिएशन, मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहिले तर कार्याध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख, त्यांच्या समवेत राहुल 11 परेल मुंबई या संघाला 25 वर्ष ज्यांनी दिली, 25 वर्ष क्रिकेटची सेवा केली. आरके ट्रॉफीचे प्रथम मॅन ऑफ द सिरीजचे हिरो म्हणून ज्यांना पाहिलं गेलं ते चंद्रा सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खेळाडूंना प्रोत्साहित करणारं असं व्यक्तिमत्व आहे, म्हणजे सर्वांना घेऊन चालणारं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेटमध्ये डेव्हलपमेंट व्हावं ही त्यांची इच्छा सातत्याने पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूला मात्र संधी मिळावी, त्या संधीचं सोनं करावं. परंतु क्रिकेटमध्ये मतभेद नसावेत, क्रिकेटमध्ये राजकारण नसावं, क्रिकेटमध्ये एकी असावी, क्रिकेटमध्ये मीपणा नको. या सर्व काही गोष्टी जेव्हा सारतील त्यावेळेला क्रिकेटचं तुम्हाला जरूर चांगलं दर्शन घडेल आणि मोठमोठ्या स्पर्धा खेळायला मिळतील. कारण मी आहे म्हणून क्रिकेट आहे हे सोडून द्या, संघ आहे म्हणून मी आहे हे मात्र जेव्हा जोडतील त्यावेळेला मात्र तुमचं क्रिकेट हे प्युअर क्रिकेट पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर फक्त हलक्याच्या हाताने स्टीअर केलं. 30 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 24 धावेची आवश्यकता आहे. 11 बॉल आणि 24 धावा. करण निजाई म्हटलं होतं की 2 स्पेल आज त्यांना भार सांभाळावा लागणार आहे. पुन्हा एकदा बॉल ऑफ द यार. अप्रतिम फटका चांगला आहे. बॉर्डमॅनचा खूप चांगला वापर केला. फिल्डरला निवडलं. फिल्डर मिस्टर रविकांत कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. करण निजाईला मिळते एक शानदार विकेट. गॉन. थँक्यू. तरी या स्पर्धेला भेट देऊ शकले नाही तरी सुद्धा गोव्यावरून त्यांनी सदिच्छा भेट दिल्यास शुभेच्छांचा स्वीकार केला. रणजित दादा किरी असतील, मोहनदादा पाटील असतील, निलेशजी मात्रे, भूषणजी पडवळे
ही संपूर्ण टीम मात्र गोवा या ठिकाणी टूरसाठी गेलेत. पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं. प्रत्येकाची इच्छा असते गोव्यामध्ये एकदा तरी फिरून यावं. आणि अशा सिच्युएशनमध्ये आपण पाहिलं तर हे गाणं जेव्हा आलं तेव्हा मात्र त्यांनी शुभेच्छा कालच्या दिवसामध्ये दिल्या होत्या. संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेली. 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता 24 धावेची आवश्यकता. भावेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अविनाश पाटील आमच्या समवेत आहेत. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आज विशाल कतवारला त्यांनी आराम दिलाय. आणि इथून जर आपण पाहिलं तर यस व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 31 धावा, 23 धावेची आवश्यकता आहे. सुद्धा चेंडू जर आपण पाहिला तर कदाचित शरीराचा थोडाफार वेध घेतला. ट्रॅकला जाऊन कदाचित स्पर्श होऊन चेंडू गेला असेल. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना करण निजाई फॉर्मामध्ये येत असताना पाहायला मिळतोय. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास मात्र तुमच्या गोलंदाजीमध्ये असायला हवा. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा कृती ही फार महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. पाणी जाईल मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं यस पंच काय दर्शवतायत की टाइम स्पेंड करू नका कारण वेळ फार दवडला गेलाय. आणि इथून जर आपण पाहिलं तर 6:30 वाजलेत. आपण टॉस लवकरात लवकर केलं. तदनंतर सामन्याला सुरुवात सुद्धा व्यवस्थित झाली. आणि इथून जर आपण पाहिलं तर थोडंसं जरा स्पीडअप करा कारण मॅच रफ अँड टफ आहे. थँक्यू करण. बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं 23 धावा, 9 बॉल 23 रनची गरज. 9 बॉल 23 रन्स हे सामन्याचं समीकरण. आज ओमकार कदम टीम मेंटॉर म्हणून काम बजावत असताना सातत्याने भूमिका निभावत आहेत. या मॅचकडे त्यांचा फोकस आहे. जरी टिवरीची मॅच आम्ही गमावलो तरी सुद्धा या मॅचकडे आमचा फोकस राहील. चांगला चेंडू नाहीये पंचांचं म्हणणं आहे स्पष्टपणे ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. आणि इथून जर आपण पाहिलं तर यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. 9 बॉल आणि 22 धावा. धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास खूप महत्वाची भूमिका असणार आहे कारण तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा. तुम्हाला भय नाहीये. तो आत्मविश्वास असावा परंतु अति आत्मविश्वास कधीच नसावा. हे क्रिकेटच्या खेळामध्ये आणि अन्य क्षेत्रामध्ये सातत्याने आपण पाहिलंय. 9 बॉल 22 रनची गरज आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. करण निजाई. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू तर आहे परंतु विपुल डेंजर झोन कडे होते. इथून एक धाव अर्जित केली जाते. बॅट अँड बॉलचा थोडासा संपर्क झाला होता. हलकीशी एज होती. एक धाव अर्जित केली जाते. शशी साठम सर, दीपेश दिंडेकर यांना सुद्धा आपण पाहतायत खूप चांगली पंचांची भूमिका निभावले. आणि ॲक्युरेट सकाळपासून दीपेश दिंडेकर यांना पाहिलंय. त्यांनी सुद्धा मात्र एक चांगला रोल अदा केला या स्पर्धेमध्ये. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ज्यांची स्पर्धा साई स्पोर्टच्या माध्यमातून पार पाडली गेली. अतिशय लाख मोलाची त्यांची सुद्धा स्पर्धा होती. आणि आज शशी बोकाळे साहेब यांना कॉपरेट करताना पाहायला मिळत आहेत. आता 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये यावेळेला क्लीन बोल्ड. विपुलला असं वाटलं की या चेंडूला लेफ्ट करावं परंतु करण निजाईचा वेगवान मारा होता. परिपूर्ण टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. ज्या पद्धतीने आपण पाहू शकलात विपुलने हा चेंडू सोडला का हाच प्रश्न त्याला खुणावत असेल परंतु इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतं. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. 7 बॉल विजयासाठी 21 धावेची आवश्यकता. थँक्यू.
7 बॉल आणि 21 धावेची आवश्यकता. मॅकमिलन टप्पा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आज कॅप्टनला काहीतरी करून दाखवावं लागेल. यशस्वी कर्णधार तोच असतो जो सर्व खेळाडूंना घेऊन चालतो. आणि इथून मिडल कार्ड घेत असताना मिडल स्टंपवरून आपण पाहू शकाल स्टँडिंग बॅटिंग पोझिशन मिडल स्टंपवरून. 7 बॉल 21 धावा. मात्र थोडेफार कुठेतरी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर करतायत कारण निजाईचा वेगवान मारा होता या अगोदर. मॅकमिलन टप्पाने जबरदस्त वेगेचा परिपूर्ण फायदा उचलला आणि सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. कर्णधार कॅप्टन कसा असावा हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय. आता बॉल आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 15 धावेची आवश्यकता. थँक्यू. चला घाई करा, वेळ दौडू नका. 6 बॉल 21 रनची गरज. कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जाईल रविकांतवर विश्वास आहे. प्रशांत गरत यांचे बंधू पाहायला मिळत आहेत. आज 2 बंधू मात्र ही मॅच सोडून जरूर त्या स्पर्धेमध्ये पोहोचले परंतु त्याचा फायदा मात्र जरूर कुठे ना कुठे मिळाला नाही. 6 बॉल आणि 15 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायचं आहे. रविकांत कशी गोलंदाजी करेल यावर डिपेंड असेल. क्रिकेट आहे, एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. तो आत्मविश्वास तुम्हाला निर्माण करावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये. कारण आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना खेळाडूंना तरी सुद्धा दुसऱ्याला तक्रार करू नका. कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल हा नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. तो बेस्ट ऍक्टर आता कोण बनेल याकडे लक्ष आहे. रविकांत की मॅकमिलन टप्पा. कारण मॅकमिलन टप्पाने आल्या मात्र कॉन्फिडंटली एक षटकार ठोठावला आणि दाखवून दिला की आम्ही या सामन्यामध्ये आहोत. अभी तो एक ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी आहे. चॅम्पियन कोण बनेल 2024 अक्षय सी फूड्स नायगाव कोळीवाडा आयोजित नायगाव कोळीवाडा चषक या ट्रॉफीवर कोणत्या संघाचं नाव कोरलं जाईल याकडे लक्ष असणार आहे. रविकांत आपल्या गोलंदाजी मार्कवर 6 बॉल 15 धावेची आवश्यकता आहे. सुपर मॅच, पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. जशी मॅच व्हायला हवी तशीच मॅच मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळते. 6 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 15 धावेची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे. सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा गोलंदाज जर आपण पाहिलं तर रविकांत. बॉलर तयार. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय. नजाकत भरा शॉट. फिल्डरच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जाईल 6 धावांकरता. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधला हा परिपक्वतेचा खेळाडू पाहायला मिळतोय. 5 बॉल आणि 9 धावा. सामना होता कुठे आला कुठे. हे आहे उत्तम दर्जाचं क्रिकेट. सरड्याच्या रंगापेक्षाही बदलणारा खेळ कोणता असेल तर तो आहे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित आणि अनिश्चितीचा खेळ म्हणून क्रिकेटला का प्राधान्य दिले गेले. इथून मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न जरूर होता. सिंगल तर मिळते आणि इथे मात्र खूपच आवाक्याच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 1+1 2 धावा मिळतील आणि 47 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. एकंदरीत आपण पाहिलं 5 बॉल आणि विजयासाठी आता 7 धावेची आवश्यकता. 5 बॉल आणि 7 धावा हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा बॉलर तयार. रोहित येत आहेत, सांगतायत, समजवतायत रविकांतला की तुझ्याकडे ती जी लेंथ आहे, स्ट्रेंथ आहे, त्या लेंथला तुला गोलंदाजी करायची आहे. अभी नाही तो कभी नाही. यावेळेला ऑन साईडला स्लोवर 1 चेंडू होता. मॅकमिलन टप्पा सोडणार नाहीये.
जबरदस्त प्रहार केला आणि जवळजवळ विजयावर आता शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीमध्ये. एका धावेची आवश्यकता आहे. सुपर बॅटिंग मॅकमिलन टप्पाच्या बॅटमधून 2 कणखर षटकार. ग्रेट बॅटिंग ग्रेट बॅटिंग. तर एका धावेची आवश्यकता. स्कोर इज लेवल. जवळ जर आपण पाहिलं तर जय श्रीराम उत्तम टीम त्या फायनल पर्यंत पोहोचायचे, परंतु त्यांना चॅम्पियन्स बनण्याचं वेट जे होतं ते मात्र लागलं होतं. ते आज पूर्णत्वास नेणारा हा दिवस मात्र उजाडेल जवळजवळ 90 दिवसानंतर. आय थिंक सो आपल्याला पाहायला मिळेल. जवळजवळ आपण पाहिलं 45 दिवसानंतर 1.5 ते 2 महिन्यानंतर मात्र ही ट्रॉफी त्यांच्या हातामध्ये पहिल्या क्रमांकाची पाहायला मिळेल आणि विजयी भाऊ आपण पाहू शकताय. अर्थातच कॉंग्रॅच्युलेशन जय श्रीराम उत्तम टीम. आणि तेवढंच गोड कौतुक असेल ते मात्र जनक राजा अर्नाळा टीमचं. त्याचप्रमाणे धनविन एकविरा स्पोर्ट्स वसई 1140+ टीमचं सुद्धा गोड कौतुक आहे. या तिन्ही संघांचं मनपूर्वक धन्यवाद आणि त्यांचे अभिनंदन. हँडशेक करायला विसरू नका. हँडशेक करायला विसरू नका. सर्व विजयी संघ आपण यायचंय. गेल्या मॅचचा अमित तांडेल हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार